एक झाड बनू शकतं का शाळा? आणि एक गुरुजी बदलू शकतील का अख्ख्या गावाचं भविष्य? आणि एक गरीब बाप आपली स्वप्न सत्यात उतरवू शकतील का? रमेश आणि संगीता दोघेही निरक्षर होते, पण जसजशी त्यांची मुलगी मोठी होत गेली तसतसं तिच्या शिक्षणाची आणि भविष्यातल्या आयुष्याची काळजी वाटू लागली. आता आपण पैसे वाचवायला सुरुवात केली पाहिजे, तेव्हाच आपण पोरीला शिकवू शकतो. हो, आपण नाही शकलो वाचायला, पण आपल्या लेकीला नक्की शिकूया. पण आपल्याला तिला बाहेर कुठल्या तरी गावी पाठवावं लागेल, कारण आपल्या गावात तर शाळा नाहीच आहे. जर तिला बाहेर पाठवावंच लागणार असेल तर मग हेच ठीक राहील की आपणही बाहेरच राहायला लागूया. बाहेर राहिलो तर आपण पैसे कसे कमवणार आणि काय खाणार? इथे आपलं छोटंसं शेत तरी आहे, ज्यात थोडी का होईना शेती करून आपण कमवतो ना. बाहेर राहिलो तर आपण शेती करू शकणार नाही आणि नोकरी करू शकणार नाही. तुम्ही जर असा विचार करत राहिलात तर मग आपल्या लेकीचं शिक्षण कधीच होणार नाही. मग मी एक काम करतो, मी एकदा सरपंचांना भेटून घेतो. कुणास ठाऊक आपल्या पोरीच्या शिक्षणासाठी त्यांनी काही केलं तर. ठीक आहे. रमेश मुखियाकडे जाऊन मुलीच्या शिक्षणाची गोष्ट सांगतो. सरपंच, आमची तर एवढीच इच्छा आहे की काही करून आमच्या पोरीला चांगलं शिक्षण घेता यावं. ही जर शिकली तर हिचं भविष्य चांगलं होईल. अरे, तिचं आयुष्य चांगलं करण्यासाठी मी माझं आयुष्य खराब नाही करू शकत ना. अरे बाबा, खूप पैसे लागतात आजकाल शिक्षणासाठी, आणि तुझ्याकडे तर खायला पैसे नाहीत. मग तिचं शिक्षण कसं पूर्ण करणारेस तू? बघा ना सरपंच, काही रुपये जर उधार मिळाले तर तुमच्या नातवासारखं मला माझ्या पोरीला शिकवता येईल. हे बघ, माझ्याकडे तर एक दमडीही नाहीये आणि पोरीला शिकवायला खूप खर्च होईल. त्यामुळे या सगळ्यामध्ये नको पडूस. आणि तसंही या गावामध्ये कोणाची पोरं एवढी शिकली आहेत? अरे, या गावातली पोरं शिक्षण घेत नाहीत तर असंच आपलं आयुष्य व्यतीत करतात. म्हणून तू सुद्धा शिक्षणाच्या मागे जास्त लागू नकोस. रमेश निराश होऊन मुखियाच्या घरून परततो. मी आधीच सांगितलं होतं की मुखिया आपल्याला मदत करणार नाही. कोणी मदत करो किंवा न करो, पण मला मात्र माझ्या पोरीला शिकवायचंय. मला तिचं आयुष्य चांगलं सुधरवायचंय आणि त्यासाठीच मी उद्या दुसऱ्या गावात जाऊन तिथल्या एका गुरुजींशी बोलेन. ठीक आहे, तुम्ही शेजारच्या गावात जा. दुसऱ्या दिवशी रमेश शेजारच्या गावात जाऊन एका गुरुजींना भेटतो आणि त्यांना सगळं काही सांगतो. ठीक आहे, मी तुझ्या पोरीला शिकवेन. मला माझ्या मुलीला शिकवायचंय, तरी काही अडचण नाही. मी कुठलीही फी न घेता तिला शिकवेन. तुमचे खूप खूप आभार गुरुजी. रमेश घरी येतो आणि आनंदाने ही गोष्ट आपल्या पत्नी संगीताला सांगतो. किती चांगले आहेत ते गुरुजी, जे पैसे न घेता आपल्या मुलीला शिकवायला तयार झाले. हो, आता रोज मी माझ्या मुलीला त्या बाजूच्या गावात गुरुजींकडे सोडून येईन आणि घ्यायला सुद्धा जाईन. रमेश रोज आपल्या मुलीला गुरुजींकडे नेत होता आणि परत तिला घेऊनही येत होता. त्याला या गोष्टीचा खूप आनंद होता की आपली मुलगी शिकते. एक दिवस त्याचा शेजारी चमन त्याला ह्याबद्दल विचारतो. अरे बाबा रमेश, तू रोज तुझ्या मुलीला कुठे घेऊन जातोस? मी हिला बाजूच्या गावात गुरुजींकडे शिकवायला घेऊन जातो. शिकायला? अरे बाबा, या गावात आजपर्यंत कोणी शिकलं नाहीये. कोणी शिकलेलं असो किंवा नसो, मी तर माझ्या मुलीला शिकवणार आहे. खरं तर चमनचीही एक मुलगी असते, पण त्याने तिच्या भविष्याचा कधी विचारच केला नव्हता. परंतु आज पहिल्यांदाच रमेशशी बोलून तो याबद्दल विचार करतो. मी पण माझ्या पोरीला शिकवलं पाहिजे. तिचं शिक्षण घेणं गरजेचं आहे. मी उद्याच रमेश सोबत बोलून माझ्या पोरीला बी त्याच गुरुजींकडे शिकायला घेऊन जात जाईन. आता दुसऱ्या दिवशी चमननेही आपली मुलगी रमेश बरोबर गुरुजींकडे घेऊन गेला. तुला सुद्धा तुझ्या पोरीला शिकायला पाठवायचंय? हो गुरुजी, ते काय आहे ना, आमच्या गावात कोणी एवढं शिकलं नाहीये. सगळे अशिक्षित आहेत. त्यामुळे कधी या गोष्टीकडे आम्ही लक्ष नाही दिलं, पण इथून पुढे आम्ही लक्ष देऊ. म्हणूनच माझ्या पोरीला तुमच्याकडे घेऊन आलोय. ठीक आहे, मी तुझ्याही मुलीला शिकवेन. बस,
आता रमेश आणि चमनच्या मुलांना अभ्यास करताना बघून गावातले इतर पालकही आपली मुलं शिकवायला गुरुजींकडे पाठवू लागले. आणि आता हे सगळं चालूच राहतं. आता गुरुजींकडे गावांमधले बरीच मुलं यायला लागतात. गावातली कमीत कमी 20 मुलं माझ्याकडे शिकायला येतात. आणि या सगळ्या 20 मुलांना रोज माझ्या इथे यायला लागतं. मग जर मी स्वतःच त्यांच्या गावात जाऊन त्यांना शिकवलं तर यामुळे या सगळ्यांचा वेळ वाचेल. गुरुजी ह्याबद्दल विचार करतात आणि रमेशच्या गावात जाऊ लागतात आणि रमेशशी याबद्दल बोलू लागतात. ही तर खूप चांगली गोष्ट आहे गुरुजी. तुम्ही जर इथे येऊन शिकवलं तर आम्हा सगळ्यांसाठी खूप चांगलं होईल. पण गुरुजी, शिकवणार कुठे? आपल्याकडे तर चांगली जागा सुद्धा नाहीये शिकायला. जागा तर मी इथे शोधेनच. अखेर गावात एखादी तरी जागा असेल ना, जिथे मी या सगळ्या मुलांना एकत्र शिकवू शकेन. कुणाकडे रिकामं शेत किंवा जमीन असेल तर मी तिथे मुलांना शिकवू शकतो. हो, माझं शेत आहे की. तुम्हाला हवं असेल तर पोरांना तुम्ही तिथे शिकवू शकता. ठीक आहे. रमेश गुरुजींना आपल्या शेतात घेऊन जातो. गुरुजी तिथे एका बाजूला बघतात, पण त्यांना तिथे शेताच्या ऐवजी काहीच दिसत नाही. इथे तर ओसाड शेत आहे. जर इथे मुलांना शिकवण्याची व्यवस्था केली तर खूप जास्त पैसे लागतील आणि एवढे पैसे आता माझ्याकडे नाहीयेत. आता तुम्हीच काय ते बघा गुरुजी. तुम्हाला जशी व्यवस्था करायची आहे तशी तुम्ही करून घ्या. बस आमच्या पोरींचं शिक्षण थांबवू नका. मी तोच विचार करतोय. गुरुजी आणि रमेश तिथून परत येत असतात आणि तेव्हा त्यांना रस्त्यात एक खूप मोठं झाड दिसून येतं. थांब, आपण इथे मुलांना शिकवू शकतो. अहो गुरुजी, हे झाड सरपंचांच्या घराजवळच्या जमिनीवर आहे. जर तुम्ही इथे आमच्या मुलांना शिकवलं तर सरपंच हे होऊ देणार नाहीत. असं काही होणार नाही. मी उद्यापासून याच झाडाखाली मुलांना शिकवत जाईन. दुसऱ्या दिवशी गुरुजी झाडाखाली मुलांना शिकवत असतात आणि जसं मुखिया हे करताना तिथे पाहतो तसं तो कुऱ्हाड घेऊन तिथे पोहोचतो. अरे इथे कसला गोंधळ चाललाय, चला तुम्ही सगळे बाजूला व्हा. तिथे जसा मुखिया येतो सगळी मुलं तिथून पळून निघून जातात. काय झालं? आणि तुमच्या हातात ही कुऱ्हाड घेऊन तुम्ही इथे का आलात? हे झाड कापण्यासाठी. काय? हे झाड तर खूप घनदाट आहे आणि इथे मी मुलांना शिकवतोय. मला हा आवाज अजिबात आवडत नाही, म्हणून हे झाड मी कापून टाकणार आहे. आता गुरुजी सुद्धा तिथून निघून जातात आणि मुखिया त्या झाडावर वार करणारच असतो की तेवढ्यात त्या झाडातून एक आवाज येतो. सरपंच, हे तुम्ही काय करताय? मुखिया इकडे तिकडे पाहतो तर तिथे एक शेठजी उभा असतो ज्याची ती जमीन असते. अरे काय झालं? जर हे झाड माझ्या जमिनीवर आहे तर तू हे झाड का कापतोयस? ते यासाठी की हा गुरुजी इथे या मुलांना शिकवतो आणि त्यामुळे या इथे खूप गोंधळ होतो. मग काय झालं? ही जमीन माझी आहे. तुझा यावर काहीच हक्क नाही. हे बघा शेठ, मी या गावचा सरपंच आहे, त्यामुळे सगळे गावकरी माझं म्हणणं ऐकतील. पण तुम्हाला सरपंच या गावातील लोकांनीच बनवलंय ना, त्यामुळे जर तुम्ही हे झाड कापलं तर विचार करा हे लोक तुमची काय अवस्था करतील. आता मुखिया इकडे तिकडे बघत राहतो आणि सगळे गावातली माणसं त्याच्याकडे रागाने पाहत असतात. सरपंच, तुम्ही हे झाड कापून मुलांचं शिक्षण थांबवू पाहताय. हे तुम्ही खूप चुकीचं करताय. हो, आम्हा सगळ्यांची पोरं शिकतील जशी तुमची नात शिकतेय. हो सरपंच, हे लोक बरोबर बोलताय. आणि तसंही हे झाड खूप घनदाट आहे. या झाडाखाली कोणालाच ऊन लागत नाही. जर इथे गुरुजी मुलांना शिकवू पाहत असतील तर ती चांगली गोष्ट आहे. आता मुखिया शर्मेने बाजूला होतो आणि माफी मागू लागतो. हो, कदाचित मी चुकीचा विचार करत होतो, पण मी आता काहीच नाही करणार. गुरुजी, तुम्ही मुलांना इथे शिकवू शकता. मुखिया निघून जातो आणि गुरुजी सेठजीचे आभार मानतो. धन्यवाद शेठजी. आज तुम्ही गावातल्या खूप मुलांची मदत केली.
अरे यात धन्यवाद कसलं. मी सुद्धा या गावातून त्या गावात जाऊन यासाठी राहतो जेणेकरून माझी पोरं शिकू शकतील. कारण इथे गावात शाळा नव्हती, परंतु आता मला चांगलं वाटतंय की तुम्ही या मुलांना शिकवण्याची जबाबदारी उचललीत. आणि चांगलं केलं की तुम्ही कालच मला याबद्दल सांगितलं. आता तुम्ही आरामात इथे मुलांना शिकवा. आता गुरुजी पुन्हा झाडाखाली मुलांना शिकवायला लागतात. आणि आता गुरुजींचं झाडाखाली शिकवणं इतकं प्रसिद्ध होतं की गुरुजींच्या जवळ गावातली सगळी मुलं शिकायला येतात. आणि एक दिवस मुखिया सुद्धा स्वतःच्या नातवाला घेऊन गुरुजींजवळ येतो. बोला सरपंच. ते तर ठीक आहे, पण तुमचा नातू तर शाळेत शिकायला जात होता ना. हो गुरुजी, पण तुमच्याकडे जर शिकेल तर चांगलंच होईल ना त्याचं. पण ही शाळा कुठे आहे? अहो, ही शाळाच तर आहे. तुम्ही 100 पोरांना इथे शिकवता, मग त्यात माझ्या नातवालाही शिकवा. आणि मी तर म्हणतोय की ही तुमचीच शाळा आहे, तुमची खास झाडाखालची शाळा. नाही सरपंच, ही माझी शाळा नाहीये. या सगळ्या मुलांची शाळा आहे, यांच्या आई वडिलांची शाळा आहे. ठीक आहे, तर मग ही गरिबांची झाडाखालची शाळा झाली. आता जे काही असेल सरपंच, मी तर इथेच मुलांना शिकवू शकतो. हो, मग असंच तुम्ही माझ्या नातवाला सुद्धा इथे शिकवा. ठीक आहे सरपंच. आता अशा रीतीने गुरुजी गावातल्या जवळजवळ सगळ्या मुलांना त्या झाडाखाली शिकवू लागले. जिथे गरिबांची मुलं कधी शिक्षणाबद्दल विचारही करत नव्हती, तिथे आता शिकण्याची गोडी त्यांच्यात सुरुवात झालेली. ते झाड आता गरिबांचं झाड शाळा बनलं होतं. मराठी टायटल: गरिबांची झाडाखालची शाळा.